धम्मपद ब्राह्मणवग्गो अकोधनं वतवन्तं शीलवन्तं अनुसुतं दन्तं अंतिमसारिरं तमहं ब्रूमि ब्राह्मणं। ज्याला क्रोध नाही, जो व्रतवान सिलवान आहे, बहुश्रुत आहे, संयमी आहे आणि ज्याचा हा शेवटचा देह आहे त्याला मी ब्राह्मण म्हणतो। अर्थकथा, सारीपुत्ताने जेव्हा संन्यस्त जीवन स्वीकारले तेव्हा त्याच्या मातेला ती गोष्ट आवडली नाही। त्याबद्दल तिने त्याची कठोर निंदाही केली। ते सारे सारीपुत्ताने शांतपणे सहन केले। त्याच्या या संयमित वागणुकीची वार्ता बुद्धांच्या कानावर गेली तेव्हा त्यांनी सारीपुत्ताची प्रशंसा करणारी ही गाथा उच्चारली।